देशभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपयांची तर डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली। मुंबईमध्ये 106 रुपये 50 पैसे पेट्रोल तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागतात। पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासूनच लागू झाले। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे। पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। नव्या दरानुसार मुंबईत 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार आहेत, तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागतील। तर पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे इतके असतील। नागपूरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटरला 107 रुपये 18 पैसे असतील। भारतावर इराण अमेरिका युद्धाचे गंभीर परिणाम दिसू लागलेत। याआधी सोनं चांदीवरील आयात शुल्क 6 वरून थेट 15% वाढवण्यात आलं, तर कमर्शियल सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाली। सीएनजीच्या दरातही 2 रुपयांनी वाढ करण्यात आली। दुसरीकडे अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ झाली। बऱ्याच काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात आज वाढ झाली। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात, त्याचबरोबर आयातीवरही परिणाम झालाय। तेलाच्या आयातीचा खर्च वाढलाय, याचा थेट भार आता ग्राहकांवर पडण्यास सुरुवात झाली आहे। डिझेल महागल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची भीती आहे। सार्वजनिक वाहतूक आणि खासगी प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात, यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडू शकतं। बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, मोदीजी या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे, आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे, आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। आपण देशभक्त आहोत, आणि देशभक्ती ही अशा परिस्थितीमध्ये आपण किती देशाकरता त्याग करू शकतो याच्यावर अवलंबून असते। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं एसटी तिकीट दरवाढीचे संकेत देण्यात आलेले आहेत। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार, त्यामुळे भविष्यात दरवाढ करावी लागेल, असा सूचक वक्तव्य सरनाईकांनी केलं आहे। एकमेव महामंडळ राज्य शासनाचं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेलची खरेदी विविध संस्थांकडून ती करते, त्यामुळे भविष्यामध्ये ह्याचं नुकसान जे आहे ते एसटी महामंडळाला भोगावं लागणार आहे। ठीक आहे, आजच्या तारखेला आम्ही काही हा मोर्चा निघणार होता। विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ, विनायक राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे आंदोलक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। शिवालय, आझाद मैदान आणि गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन करण्यात आलं। गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्याआधीच आंदोलकांची धरपकड केली। त्या निर्दयी आणि निष्ठुर सरकारने आमचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांचा अतिबळाचा वापर केला, आणि आमच्या आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईतल्या वेगवेगळ्या तुरुंगामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, आणि अशा पद्धतीने आंदोलन चिरडण्याचं पाप या भाजप सरकारने केलेलं आहे। माणुसकीचा धर्म म्हणून सरकारने या शेतकऱ्यांवरती लक्ष द्यावा, आणि शेतकऱ्यांना जी काय नुकसान भरपाई आहे, गारपा मागे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एका गारपा मागे त्याला किती पेट्या मिळत होत्या, त्या पेट्याचा भाव काढा आणि त्याच्या पर्सेंटेजमध्ये त्यांना पैसे द्या, एवढीच आमची मागणी आहे। आणि कोकणवासियांकडे लक्ष द्या। आम धंदे चालू आहेत, त्यावेळी यांची कर्तव्यता कुठे गेलेली आहे, तेव्हा काही केलं तर आम्ही मुळात गुन्हाच काही केलेला नाही, आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे, तर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय। ताब्यात घेतलेल्या विनायक राऊत आणि अरविंद सावंतांनी आझाद मैदान परिसरात ठिय्या मांडला।
शेतकऱ्यांच्या आरोपांनुसार सरकारनं आंबा उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र या मदतीनुसार एका झाडाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत मिळत असल्यामुळे त्यात वाढीची मागणी करण्यात आली आहे. एनसीपीच्या 29 एप्रिलच्या पत्रामध्ये तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष पदच नाही. मात्र अरुणाचलच्या प्रदेशाध्यक्षांचा पत्रामध्ये तसा उल्लेख करण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे सुद्धा कार्यकारी अध्यक्षपदाचा उल्लेख नाही. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत का आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, पण पत्रात त्यांच्या नावापुढे फक्त राज्यसभा नेते असा उल्लेख आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण पत्रामध्ये त्यांच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख आहे. या उलट पार्थ पवारांच्या नावापुढे 2 पदांचा उल्लेख करण्यात आलाय. राज्यसभा खासदार आणि जनरल सेक्रेटरी अशी 2 पदं पार्थ पवारांच्या नावापुढे आहेत. जय पवारांच्या नावापुढे 3 पदांचा उल्लेख आहे. नॅशनल सेक्रेटरी, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि खजिनदार अशी 3 पदं जय पवार यांच्याकडे आहेत. विशेष म्हणजे टोको टाटुंग यांच्या नावापुढे आमदार आणि अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख आहे. पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे मात्र त्यांच्या पदांचा उल्लेख नाही. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक वचक सुनील तटकरे असतील तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर पवार साहेबांचा त्या ठिकाणी होताच. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांना या 2 नेत्यांनी त्या ठिकाणी सोडलं तेव्हा सगळेच लोक नाराज झाले होते. आम्ही त्या ठिकाणी नाराज झालो होतो आणि दादांबरोबर चर्चा करत असताना दादा पण त्यांच्याबद्दल बोलत असताना खूप काही सकारात्मक त्या ठिकाणी बोलत नव्हते. सुनील तटकरे साहेब प्रदेशात आहे आमची जी केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे तो ते आज तरी प्रदेशाध्यक्ष आहेतच. 4-5 दिवसांपासून एक विषय प्रामुख्याने चर्चेत आहे. मी या विषयावरती आपली चर्चा झालेली आहे, त्यामुळे निलेश या विषयावरती मी बोलणार नाही. आपण मला सांगितलं की आपण काजू आणि आंबा या प्रश्नावरती बोलणार आहोत. राजकीय ज्या वेळेला बोलायचं ते नक्की मी बोलेन. माझा गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचा आहे. अशा वेळेला पहिली पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणात बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू. आमचं धोरण NDA मधलं आहे. NDA आम्हाला मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे. त्यामुळे प्रभुभाई असतील, मुशीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू. अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो. आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे. त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू. धन्यवाद. शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणामध्ये 30 जुलैला आता पुढची सुनावणी होणार आहे. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरे सेनेची कोर्टाकडे विनंती आहे. कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा. सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना हे खडसावलं आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांना सुनावलं. सुनावणी दरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यावर तातडीनं सुनावणी होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं ते पाहूयात. कोर्टानं आपल्या सोयीनुसार लवकर हे प्रकरण हाती घ्यावं असं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत म्हणाले. तर तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांकडे जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाहीये अशी बेजबाबदार विधानं करण्यापासून थांबवा असं कोर्टानं सुनावलं. तुम्ही हे इथे म्हणता आणि मग म्हणता सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. शब्दांचा वापर जपून करा. अशा प्रकारचं वर्तन स्वीकारलं जाणार नाही असं सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्ट म्हणाले. दोन्ही पक्षांकडनं सहकार्याची अपेक्षा करत असल्याचं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. यावरती आम्ही चिंतेत आहोत कारण आम्ही 3 वर्षांपासून वाट पाहतो आहोत असं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत म्हणाले. चिंता ही आहे की सुनावणीत जो काही विलंब झालाय त्याला बेजबाबदार वक्तव्य केली जात आहेत असं सरन्यायाधीश म्हणाले. जेव्हा प्रकरण सूचीबद्ध केलं जातं तेव्हा तुम्ही तारखा द्या म्हणता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन वक्तव्य करता, हे सहन करणार नाही. काळजीपूर्वक वागा अशा सूचना सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान केल्यात. या प्रकरणाच्या युक्तिवादाला 2 ते 3 तास लागतील. वेळ मिळेल तेव्हा आम्ही काही दिवसात ते संपवू. आम्हाला काहीही अडचण नाही.
आम्ही 3 वर्षांपासून तयार असल्याचं देवदत्त कामत म्हणाले. कृपया हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ठेवा. कुणालाही कोणत्याही बाजूने अशी वक्तव्य करता येणार नाहीत असं मुकुल रोहतगी म्हणाले. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी 30 जुलैला होणार असल्याचं सांगितलं. न्याय तर द्या, ताकीद आम्ही ऐकली आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. न्याय द्या, न्यायासाठी आम्ही तडपडतोय ना. नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माइंड सीबीआयच्या ताब्यात. सीबीआयने पुण्यामधून केमिस्ट्री लेक्चरर PV कुलकर्णीला अटक केली आहे. कुलकर्णी NTS सोबत जोडले गेले होते आणि त्यांनीच पेपर लीक केल्याची माहिती आहे. कुलकर्णी हे पुण्यामध्ये केमिस्ट्रीचा लेक्चरर आहे. तर नीट पेपरफुटी प्रकरणाच्या मास्टर माइंडला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. कुलकर्णी हे पुण्यामध्ये केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माइंड आता सीबीआयच्या ताब्यात. PV कुलकर्णी यांनीच हा पेपर लीक केल्याची माहिती सीबीआयकडे आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांची आंतरवाली सराटीमधून आंदोलनाची घोषणा. जरांगे यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची तारीख ठरणारे. 8 महिने उलटले तरी सुद्धा प्रमाणपत्र का दिलं नाही असा सवाल जरांगेंनी केलाय. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचं देखील जरांगे यांचं म्हणणं आहे. गेलो आता पाठीमागच्या वेळेस गेलो, त्यांनी हैदराबादचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण केली. त्यावेळेस आम्ही त्यांचं कौतुक पण केलं. ही पद्धत असली पाहिजे, ती परंपरा असली पाहिजे. केलं म्हणल्यावर केलं. परंतु त्याच्यानंतर तुम्ही 308 प्रमाणपत्र वाटले गॅजेटेडनुसार. त्याच्यानंतर काय, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या हे गॅजेटेडनुसार कुणबी आहे, मग तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले दादा. तुम्ही 17 संस्थांचा JR 1 महिन्यात काढू म्हणले होते, 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? पुण्यामधल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचं प्रकरण. बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरामधून अटक करण्यात आली आहे. अनेक जण या प्रकरणामध्ये सहभागी असण्याचा ATSला संशय आहे. शिवाजी राठोड नामक एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या हडपसर परिसरातल्या रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात नागपुरातून एकाला अटक करण्यात आली आहे. शिवाजी राठोड असं दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. शिवाजी राठोड हा नेपाळला असलेल्या बहिणीकडे पळून जात होता. शालिमार एक्सप्रेसमधून प्रवास करताना आरोपी दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागला. राठोड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपीला गुप्तरोगाचा त्रास होता. उपचारासाठी 7 लाखांचा खर्च सांगितला गेला. आरोपीनं पैशासाठी हे कृत्य केल्याचा संशय आहे. आरोपीनं 400 रुपयात बॉम्ब सदृश्य वस्तू बनवली. आरोपीच्या घरात घड्याळ मागवलेला बॉक्स मिळाला. आरोपीच्या घरात 2 किलो गांजा मिळाला. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बॉम्ब सदृश्य वस्तू बनवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश्य एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे. नेमकं हे प्रकरण काय? तर बुधवारी संध्याकाळी पुण्यातल्या हडपसरमधल्या एका रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली होती. रुग्णालयातील डॉक्टरनं ही बॉम्ब सदृश्य वस्तू मोकळ्या परिसरात आणून ठेवली. पोलीस बॉम्ब शोधक नाशक पथकानं ही वस्तू निकामी केली. आता हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडतो, आता येते कुठून? साध्या हॉस्पिटलमध्ये जर आता बॉम्ब यायला लागले असतील तर मग आता कोणाची पाठराखण हे सरकार करते, गुंडांची का कसं? बेरोजगार तरुण जुरांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असं विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं. असे बेरोजगार पुढे माध्यम, समाज माध्यम, RTI कार्यकर्ते बनतात असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे. काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असं विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं. काही बेरोजगार तरुण पुढे जाऊन माध्यम, समाज माध्यम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात असं निरीक्षण सूर्यकांत यांनी नोंदवलंय. PTIच्या बातमीनुसार सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. एका वकिलानं स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयानं याचिकाकर्त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले. याचिकाकर्त्याच्या मागील सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ देत न्यायालयानं त्याच्या नैतिकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
समाजात आधीच अनेक परजीवी वावरत असून ते सतत व्यवस्थेला टार्गेट करत असल्याचं भाष्य सरन्यायाधीशांनी केलंय. कदाचित सगळं जगच वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल, पण किमान तुम्ही तरी या पदासाठी पात्र नाहीत अशा शब्दात खंडपीठानं वकिलाला खडसावलं.